नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी हा अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ लेक्चर आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 2026 मध्ये एम-पी-एस-सी मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांबद्दल चर्चा करणार आहोत. एम-पी-एस-सी मार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या बद्दल विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. कोणत्या परीक्षा होतील? रिक्त पदं किती असतील? कोणत्या विभागाची पदं ॲड झालेली असतील? त्याचबरोबर सरळ सेवेमार्फत भरावयाची जी पदं आहेत ती एम-पी-एस-सी मार्फत भरली जातील का? अशा तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओ लेक्चरमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांना कळकळीची विनंती आहे की हे व्हिडिओ लेक्चर अगदी शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांच्यापर्यंत पोहोचवा. यामध्ये आपण पाहू शकतो की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं हे ई-न्यूजलेटर या ठिकाणी आपण पाहतोय. 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 हे ई-न्यूजलेटर आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जे कार्य केलं जाते त्याच्याबद्दलचा आढावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. यामध्ये राज्य शासनाच्या विभागाकडून प्राप्त मागणीपत्रक जे आहेत ही दिलेली आहेत. प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती यांबद्दल माहिती आहे. प्रसिद्ध करण्यात आलेले अभ्यासक्रम, आयोजित स्पर्धा परीक्षा म्हणजेच आयोजित परीक्षाच्या स्पर्धा परीक्षा आहेत आणि त्याचबरोबर आयोजित चाळणी परीक्षाच्या सरळ सेवेसाठी घेतल्या जातात. प्रसिद्ध करण्यात आलेल्या उत्तरपत्रिका, राजपत्रित परीक्षांच्या मुलाखती व निकाल, अराजपत्रित परीक्षांच्या मुलाखती व निकाल, सरळ सेवा छाननी, सरळ सेवा मुलाखती व निकाल, सेवा प्रवेश नियम या सर्व घटकांच्या बद्दल माहिती आपल्याला या जाहिरातीमध्ये या न्यूजलेटरमध्ये दिसून येते. पहिल्या पेजवर या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संक्षिप्त माहिती देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 अन्वये स्थापित स्वायत्त संस्था आहे आणि ही स्वायत्त संस्था भारतीय संविधानाच्या कलम 320 नुसार सोपवलेली कर्तव्य आणि कार्य पार पाडण्याचं काम करतं. शासन सेवेतील विविध संवर्गासाठी सुयोग्य व अर्हताप्राप्त व्यक्तींची शिफारस, भरतीचे नियम तयार करणे, पदोन्नती, बदल्या आणि शिस्तभंगाची कार्यवाही इत्यादी विविध सेवा बाबीवर शासनाला सल्ला देण्याचे काम आयोगाकडून केले जाते. असा संक्षिप्त परिचय आयोगाचा या पानावर देण्यात आलेला आहे. इथून पुढे त्याच्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी संरचना आहे म्हणजे त्याचे अध्यक्ष, सदस्य यांची नावं या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागाकडून आयोगाला प्राप्त झालेली जी मागणीपत्र आहेत ही मागणीपत्र आणि ती जी रिक्त पदं आहेत ती कोणत्या परीक्षेमध्ये भरली जातील याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की 13/10/2025 विधी व न्याय विभागाचं मागणीपत्र आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2025 म्हणजेच JMFC प्री 2025 ही जी परीक्षा आहे गट अ ची पदं भरली जातात. यासाठी रिक्त पदसंख्या आहे 240. त्यानंतर आपण पाहू शकतो की सर्व विभागाची लिपिक टंकलेखकाची जी पदं आहेत ती या ठिकाणी देण्यात आलेली आहेत जी महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेमार्फत भरली जातात. लिपिक टंकलेखक पोलीस महासंचालक कार्यालय 50 पदं आहेत. लिपिक टंकलेखक उच्चतंत्र व शिक्षण विभाग यासाठी 18 पदं आहेत. त्यानंतर गृह विभागाची 378 पदं आहेत. लिपिक टंकलेखक पोलीस आयुक्त कार्यालय बृहन्मुंबई या ठिकाणची 378 पदं. आणि हे तुम्ही पाहू शकता की ही जी सर्व पदं आहेत ही कधी भरली जाणार आहेत? महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025च्या माध्यमातून भरली जाणार आहेत. जी तुमची परीक्षा 4 जानेवारी 2026ला पार पडली या परीक्षेच्या माध्यमातून ही पदं भरली जाणार आहेत. महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025च्या माध्यमातून ही सर्व पदं भरली जाणार आहेत. या ठिकाणी अर्थात ती जाहिरात 938 पदांची होती पण त्या पदसंख्येमध्ये जी वाढ होणार आहे ती वाढ आपल्याला या मागणीपत्रकावरून स्पष्ट होते. लिपिक टंकलेखक कामगार आयुक्त कार्यालय मुंबई महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यामध्ये तुम्ही पाहू शकता की इथे मात्र महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 लिपिक टंकलेखकची ही जी पदं आहेत ही 2026च्या परीक्षेने भरली जाणार आहेत. त्यानंतर उद्योग ऊर्जा कामगार विभागाची जी पदं आहेत ही सुद्धा पदं महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026च्या मधून भरली जाणार आहेत की जी 10 रिक्त पदं आहेत. त्याच्यानंतर महसूल व वन विभागामार्फत उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी ही जी पदं आहेत ही वर्ग अ ची म्हणजे क्लास 1 ची पदं आहेत आणि ही 13 पदं जी आहेत ही राज्यसेवा परीक्षा 2026च्या माध्यमातून भरली जाणार आहेत.
त्यानंतर पुढे आपण पाहू शकतो सहाय्यक गट विकास अधिकारी. सहाय्यक गट विकास अधिकारीची 30 पदं आहेत. ही 30 पदं राज्यसेवा परीक्षा 2026च्या माध्यमातून भरली जाणार आहेत. त्यानंतर वित्त विभागाचं जे मागणीपत्रक प्राप्त झालेलं आहे, ह्या पहिल्या स्तंभामध्ये जे आहेत ही सर्व कोणत्या तारखेला मागणीपत्र प्राप्त झालं, अर्थात ही मागणीपत्र 31 डिसेंबर 2025 पर्यंत प्राप्त झालेली आहेत. वित्त विभागामध्ये सहाय्यक संचालक हे जे पद आहे, महाराष्ट्र वित्त व लेखा विभाग दर्जाचं म्हणजेच क्लास 1चं जे पद आहे, वर्ग अचं जे पद आहे, हे पद राज्यपात्रित गट अचं जे पद आहे, ह्याची 35 रिक्त पदं आहेत. ती राज्यसेवा परीक्षा 2026च्या मधून भरली जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये लिपिक टंकलेखकची जी 2 पदं आहेत, ही महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून भरली जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाची जी 7 रिक्त पदं आहेत, ही पण आपण पाहू शकतो. महाराष्ट्र गट क सेवा लिपिक टंकलेखकची 7 पदं ही महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे या ठिकाणी प्रत्येक विभागानिहाय आहेत. छत्रपती संभाजीनगरची 7 पदं, अमरावतीची 7 पदं, यवतमाळची 9 पदं, त्यानंतर अकोला 5 पदं आहेत. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाची सगळी पदं आहेत. छत्रपती संभाजीनगरची 4 पदं आहेत. त्यानंतर पुढे आपण पाहू शकतो सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाची एकूण 3 पदं आहेत. वित्त विभागाची एकूण 15 पदं आहेत. त्याच्यानंतर वित्त विभागामध्ये लिपिक टंकलेखक सहसंचालक लेखा व कोशागार विभागाची आहेत. नागपूर विभागाची 15 आहेत. नाशिक विभागाची 11 आहेत. अमरावती विभागाची 29 पदं आहेत. वित्त विभागाची 17 पदं आहेत. ही पदं मात्र सर्व संयुक्त गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026च्या माध्यमातून भरली जाणार आहेत. म्हणजेच 2025 नंतर येणारी 2026ची जाहिरात ही सुद्धा खूप मोठी जाहिरात असणार आहे, कारण यामध्ये 31 डिसेंबर 2025 पर्यंतची एवढी रिक्त पदं आहेत. त्यानंतर वित्त विभागाची लिपिक टंकलेखक सहसंचालक लेखा व कोशागार पुणे विभागाची 21 पदं आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागाची 9 पदं आहेत. त्यानंतर सहसंचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा छत्रपती संभाजीनगर विभागाचं 1 पद आहे. वित्त विभाग त्याची लिपिक टंकलेखक सहसंचालक स्थानिक निधी लेखा परीक्षक नागपूर विभागाची 3 पदं आहेत. त्याचप्रमाणे कोकण विभागाची 2 पदं आहेत. त्यानंतर मराठी भाषा विभागाची लिपिक टंकलेखकची मराठी इंग्रजी 4 पदं आहेत. मराठी भाषा विभाग लिपिक टंकलेखक मराठीसाठी जे 1 पद आहे की जे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामध्ये आहे. उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागासाठी उद्योग निरीक्षकची जी पदं आहेत, उद्योग निरीक्षक इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरची जी पदं आहेत, ही 9 पदं आहेत आणि ही 9 पदं महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मार्फत भरली जाणार आहेत. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाची सहाय्यक अभियंता श्रेणी 2 स्थापत्य ही जी पदं आहेत, ही महाराष्ट्र राज्य नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवामध्ये ही 182 पदं जी आहेत, ही 182 पदं देखील संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मधून भरली जाणार आहेत. ही नव्याने ॲड करण्यात आली होती. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये उपवैद्यकीय अधीक्षक सार्वजनिक आरोग्य खात्याचं 1 पद आहे. महसूल व वन विभागामध्ये यामध्ये महत्त्वाचा हा मुद्दा आहे, इकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल. याच्याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांची विचारणा होत असते. ही जी पदं आहेत ही अतिशय महत्त्वाची आहेत. महसूल व वन विभागामध्ये दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षक श्रेणी 1 ची जी पदं आहेत, गट ब ची ही जी पदं आहेत, ही गट ब ची पदं महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मधून भरली जाणार आहेत आणि ही एकूण 84 पदं आहेत. याच्याबद्दल विद्यार्थी वारंवार विचारणा करत असतात. दुय्यम निबंधक सब रजिस्ट्रारची जी पदं आहेत आणि मुद्रांक निरीक्षकची जी पदं आहेत, ही 2 किंवा मुद्रांक निरीक्षक ही जी पदं आहेत श्रेणी 1 ची, ही 84 पदं जी आहेत ही आत्ताची महाराष्ट्र गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा यांच्यामार्फत भरली जाणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी विद्यार्थी ज्या पदांची आतुरतेने वाट पाहत आहेत, ही जी एक्साइज डिपार्टमेंटची जी पदं आहेत, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 125 पदं जी आहेत, ही 125 पदं ही ग्रुप सी च्या 2025च्या परीक्षेमधून भरली जाणार आहेत. ही खरं तर विद्यार्थ्यांनी नोंद घेणं गरजेचं आहे, कारण ही पदं जी आहेत ही यावर्षीच्या परीक्षेमधून भरली जाणार आहेत.
त्यामुळे आत्ता जे विद्यार्थी मुख्य परीक्षेची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्यांनी पूर्व परीक्षा दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अशी बाब आहे. त्यानंतर कर सहाय्यकची जी 282 पदं आहेत, ही 282 पदं म्हणजे ही पुढच्या वर्षी जाहिरात खूप मोठी असू शकते. गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मार्फत भरली जाणार आहेत. त्यानंतर राज्यकर निरीक्षकची जी STIची पदं आहेत ही 236 पदं रिक्त आहेत. ही महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मार्फत भरली जाणार आहेत. उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाचं उद्योग अधिकारी हे जे तांत्रिक पद आहे ही एकूण 4 पदं आहेत. ही राज्यसेवा परीक्षा 2026 मार्फत भरली जाणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील उपकार्यकारी अधिकारी सार्वजनिक आरोग्य खाते जी पदं आहेत गट अ ची ही पदं आहेत. ही गट अ ची पदं जी आहेत ही 2 पदं भरली जाणार आहेत. त्यानंतर महसूल व वन विभाग लिपिक टंकलेखकची जी पदं आहेत ही 2026 साठी 8 पदं आहेत. 2025 पदांची लिस्ट आपण अगोदर पाहिलेली आहे. त्यानंतर महसूल व वन विभागमध्ये हे जिल्हाधिकारी मुंबई शहरसाठी 8 पदं आहेत. मुंबई उपनगरसाठी 74 पदं आहेत. ही सर्व पदं 2026च्या परीक्षेमार्फत भरली जाणार आहेत. रायगडसाठी 48 पदं आहेत. त्याच्यानंतर नाशिकसाठी 26 पदं आहेत. त्यानंतर धुळेसाठी 8 पदं आहेत. त्यानंतर नंदुरबारसाठी 16 पदं आहेत. जळगावसाठी 25 पदं आहेत. अहिल्यानगरसाठी 23 पदं आहेत. सांगलीसाठी 35 पदं आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरसाठी 10 पदं आहेत. त्यानंतर जालनासाठी ही महसूल व वन विभागातली सर्व रिक्त पदं आहेत 22 पदं आहेत. त्याच्यानंतर अमरावती विभागासाठी 23 पदं आहेत. त्यानंतर बुलढाण्यासाठी 22 पदं आहेत आणि अकोल्यासाठी 10 पदं आहेत. त्यानंतर ही सर्व पदं जी आहेत ही आत्ता आपण वाचतोय ही सर्व पदं पुढच्या वर्षीच्या परीक्षेमधून भरली जाणार आहेत. महसूल व वन विभागाची 10 पदं आहेत जी वाशिम जिल्ह्यासाठी आहेत. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यासाठी 17 पदं आहेत. नागपूर जिल्ह्यासाठी 14 पदं आहेत. वर्धा जिल्ह्यासाठी 19 पदं आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी भंडारा जिल्ह्यासाठी 10 पदं आहेत. त्यानंतर गोंदिया जिल्ह्यासाठी 5 पदं आहेत. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यासाठी 35 पदं आहेत. गडचिरोली जिल्ह्यासाठी 17 पदं आहेत. त्यानंतर मराठी भाषा विभागामध्ये उच्च श्रेणी लघुलेखकचं 1 पद आहे. मराठी भाषा विभागामध्ये लिपिक टंकलेखकचं 1 पद आहे. हे पदसुद्धा महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून भरलं जाणार आहे. त्यानंतर गृह विभाग लिपिक टंकलेखकची 2 पदं होमगार्ड कार्यालयामध्ये आहेत. ही सुद्धा गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून भरली जाणार आहे. त्यानंतर लिपिक टंकलेखक बृहन्मुंबई बाहेरील जिल्हा समादेशक होमगार्डची जी 4 पदं आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये लिपिक टंकलेखकची 22 पदं आहेत नागपूर डिव्हिजनसाठी. त्यानंतर नवी मुंबईसाठी 1 पद आहे. ही 23 पदं जी आहेत ही सुद्धा पुढील वर्षाच्या गट क संयुक्त पूर्व परीक्षेमधून भरली जाणार आहेत. वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याची एकूण 297 पदं आहेत. गृह विभाग लिपिक टंकलेखक विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय कोकण परिक्षेत्र नवी मुंबई यांची 16 पदं आहेत. त्यानंतर गृह विभाग लिपिक टंकलेखक विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांची 14 पदं आहेत लिपिक टंकलेखकसाठी. त्यानंतर वित्त विभाग राज्यकर सहाय्यक आयुक्त जी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 मधून भरली जाणार आहेत ही 23 पदं आहेत राज्यकर सहाय्यक आयुक्तची. विधी व न्याय विभागामध्ये लिपिक टंकलेखकची 19 पदं आहेत. त्यानंतर विधी व न्याय विभागामध्ये लिपिक व टंकलेखक मूळ शाखा मुंबईसाठी 19 पदं आहेत. अपील शाखा मुंबईसाठी उच्च न्यायालयामध्ये 9 पदं आहेत. त्यानंतर विधी व न्याय विभागामध्ये लिपिक टंकलेखक सरकारी वकिलांचं कार्यालय या ठिकाणी 27 पदं आहेत. विधी व न्याय विभाग लिपिक टंकलेखक मुख्य सादरकर्ता अधिकारी कार्यालय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजे मॅटमध्ये 4 पदं आहेत. विधी व न्याय विभाग लिपिक टंकलेखक सरकारी वकिलांचं कार्यालय या ठिकाणी 33 पदं आहेत. त्यानंतर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामध्ये लिपिक टंकलेखकची 3 पदं आहेत. गृह विभागामध्ये उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क या ठिकाणी उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ही जी पदं आहेत 9 पदं जी आहेत म्हणजे आपण पाहिलं या ठिकाणी की जी दुय्यम निरीक्षकची पदं आहेत ही 2025च्या परीक्षेमधून भरली जाणार आहेत. परंतु जी उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क
उपअधीक्षकची जी 9 पदं आहेत ही राज्यसेवा परीक्षा 2026 मध्ये भरली जाणार आहेत. त्यानंतर 31/12/2025चं जे सामान्य प्रशासन विभागाचं मागणीपत्रक आहे यानुसार कक्ष अधिकारीची जी पदं आहेत राज्यसेवेमार्फत भरली जाणारी ही 10 पदं आहेत. अशी एकूण 2857 रिक्त पदांचा अहवाल आयोगाकडे प्राप्त झालेला आहे. अद्याप बऱ्याच विभागांचा अहवाल येणं बाकी आहे. म्हणजे आपण हे समजू शकतो की 2025 पेक्षाही 2026 मध्ये ज्या परीक्षा होणार आहेत त्यामध्ये रिक्त पदांची संख्या ही जास्त असू शकते. यामध्ये महत्त्वाचे जे 2 विभाग आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो तो म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी याच्याबद्दल वारंवार विचारणा केलेली होती. ती बाब मात्र आपल्याला विचारात घ्यावी लागेल. ती म्हणजे दुय्यम निबंधक आणि मुद्रांक निरीक्षकची जी 84 पदं आहेत ही महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मार्फत भरली जात आहेत. राज्य उत्पादन शुल्क म्हणजेच एक्साईज डिपार्टमेंटमध्ये असणारी जी दुय्यम निरीक्षकची 125 पदं आहेत ही सुद्धा महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मार्फतच भरली जात आहेत. त्याच्यानंतर वित्त विभागामध्ये जी कर सहाय्यकची पदं आहेत ती मात्र 282 आणि STIची जी पदं आहेत 236 ही खूप मोठी पदसंख्या आहे. ही मात्र 2026च्या परीक्षेमधून भरली जात आहे. या गोष्टींचा विद्यार्थ्यांनी विचार करावा. यामध्ये परत पुढे आयोजित परीक्षेच्या चाळणी परीक्षा आहेत यांच्या तारखा या ठिकाणी दिल्या आहेत. कोणकोणत्या चाळणी परीक्षा होतील त्याच्या अगोदर ज्या आपल्या सर्व स्पर्धा परीक्षा आहेत त्या दिलेल्या आहेत. प्रसिद्ध करण्यात आलेले अभ्यासक्रम आहेत त्यांची माहिती दिलेली आहे. आणि आत्ता ज्या शासनामार्फत होणाऱ्या परीक्षा आहेत त्यामध्ये आपल्याला माहिती आहे 6/10/2025ला महाराष्ट्र गटक सेवा पूर्व परीक्षा 2025ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्यामार्फत 938 पदं आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे ही जी मागणीपत्रातली पदं आहेत ही पदं त्यामध्ये ॲड होतील त्यामुळे ही पदसंख्या वाढेल. तर या सर्व परीक्षांच्या वेळापत्रक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यानंतर कुठल्या कुठल्या उत्तरपत्रित तालिका प्रसिद्ध करण्यात आल्या ते सांगण्यात आलेलं आहे. कोणते निकाल लावण्यात आले कोणत्या मुलाखतींचं नियोजन झालेलं आहे याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर सरळ सेवा ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत यांच्याबद्दलची माहितीसुद्धा या ई-लेटरमध्ये दिलेली आहे. हे जे ई-लेटर आहे हे तुम्हाला ओमकार क्रिया अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहे. जर तुम्हाला याच्याबद्दल कोणती अधिक माहिती हवी असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी हे ई न्यूज लेटर पाहू शकता. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे की यावर्षीच्या ज्या परीक्षा आहेत सर्व या वर्षीच्या सर्व परीक्षांच्या बद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने यावर्षी आपण ज्या काही वेगवेगळ्या परीक्षा देणार आहोत त्या परीक्षांच्या अभ्यासक्रमाचं नियोजन करा. 2025ची परीक्षा असो 2026ची परीक्षा असो आयोगामार्फत अनेक पदं भरली जाणार आहेत. या परीक्षांसाठी सुसज्ज राहा. त्याचबरोबर तुम्हाला या परीक्षेच्या अभ्यासासाठी कोणतेही मार्गदर्शन लागत असेल त्याची आवश्यकता वाटत असेल तर ओमकार क्रिया अकॅडमीशी अवश्य संपर्क साधा. ओमकार क्रिया अकॅडमीच्या वतीने 26 फेब्रुवारी 2026 पासून 26 फेब्रुवारी 2026 पासून सरळ सेवा परीक्षेसाठी त्याचबरोबर महाराष्ट्र गट ब व गट क मुख्य परीक्षेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस जे आहेत हे आपल्या 26 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहेत. त्याचबरोबर जे विद्यार्थी TET परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या ऑनलाईन बॅचेस सुरू होत आहेत. तर या मार्गदर्शनाचा अवश्य लाभ घ्या. जे विद्यार्थी 2026च्या परीक्षेची तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी आपली 1 वर्षाची इंटिग्रेटेड बॅच सुद्धा सुरू आहे. 19 जानेवारी 2026ला सुरू झालेली आहे. जे विद्यार्थी 26 फेब्रुवारी 2026च्या बॅचमध्ये प्रवेश घेतील त्यांचासुद्धा तो अभ्यासक्रम कव्हर करून घेतला जाईल. तर या सर्व स्पर्धा परीक्षांच्या बद्दल तुम्हाला कोणतेही मार्गदर्शन लाभले तर ओमकार क्रिया अकॅडमीच्या 9870480875 या क्रमांकावर संपर्क साधा. तुम्हाला
सर्व मार्गदर्शन केले जाईल, तुमच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना ओमकार करिअर अकॅडमीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.